नमस्कार, मी वैभव कदम. आपलं मॅट्रिक्स कोचिंग अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. ओके, आता आपल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपलं ऑनलाईन कोचिंग क्लासेस सुरू झालेले आहेत. तर आता आपण 10वीचे मराठी माध्यमाचे कोचिंग क्लासेस सुरू केलेले आहेत. तर त्याच्या आता आपण फर्स्ट लेक्चरपासून स्टार्ट करूया. ओके, विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 1चा आपण क्लास सुरू करणार आहोत. त्याच्यामध्ये कोणते कोणते अनुक्रमणिकामध्ये काय काय आहे? गुरुत्वाकर्षण, मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, विद्युतधारेचे परिणाम, उष्णता, प्रकाशाचे अपवर्तन, भिंगे व त्याचे उपयोग, धातू विज्ञान, कार्बन संयुगे, अवकाश मोहिमा. ओके, त्याच्यामध्ये जो पहिला चॅप्टर आहे गुरुत्वाकर्षण, तो आज आपण सुरू करणार आहे. ओके, लेक्चर सुरू करण्याआधी एक फक्त इन्फॉर्मेशन, वही आणि पेन जवळ घेऊन ठेवायचं. जे काय महत्वाचे इम्पॉर्टन्स पॉईंट आहेत ते लिहून घ्यायचे. गुरुत्वाकर्षण. आता गुरुत्वाकर्षण हा इयत्ता 9वीमध्ये सुद्धा आपण ह्या चॅप्टरबद्दल थोडंफार माहिती घेतलेली आहे. त्यामध्ये आपण थोडा आठवा हा पॉईंट दिलेला आहे. एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतो? आता एखाद्या वस्तू बल लावल्यास काय, स्वतः घरातलं उदाहरण घ्या. ओके, समजा ओके जस्ट एखाद्या मित्राला आपण जर बल लावला म्हणजे काय, एखाद्या मित्राला जर आपण धक्का दिला तर काय होतं? तर तो मित्र पुढं ढकलला जातो. किंवा टेबल किंवा खुर्ची घ्या, टेबल घ्या. टेबलला जर आपण बल लावला म्हणजे त्याला जर धक्का दिला तर काय होतं? तर तो टेबल पुढे जातो म्हणजे काय, ज्या दिशेला आपण त्याला बल लावलेलं आहे त्या दिशेने ते वस्तू पुढे ढकलली जाते. ओके, आता गुरुत्वाकर्षण बल, पहिला पण गुरुत्वाकर्षण बल हे वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीच्या 2 वस्तूंमध्ये नव्हे तर कोणत्याही 2 खगोलीय वस्तूंमध्ये प्रयुक्त होते. हे आपण मागील इयत्तेमध्ये पाहिलं. म्हणजे आता 9वीमध्ये आपण काय बघितलेलं आहे? गुरुत्वीय बल म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. गुरुत्वाकर्षण हे फक्त वैश्विक बल असून, म्हणजे वैश्विक बल म्हणजे विश्वात कुठेही हे पृथ्वीवरच्या कोणत्याही 2 वस्तूमध्ये ते प्रयुक्त होत असतं. म्हणजे समजा जवळचीच वस्तूमध्ये ते गुरुत्वीय बल असतं नाही, विश्वामध्ये ती वस्तू कुठेही असेल. समजा म्हणजे मी नेहमी एक उदाहरण देतो की समजा आपण भारतामध्ये आणि आपला मित्र जर अमेरिकेमध्ये असेल. ओके, आपण भारतामध्ये आणि आपला मित्र अमेरिकेमध्ये असेल तर त्या आपल्या दोन्हीमध्ये सुद्धा गुरुत्वाकर्षण हे असतंच. ओके, आता ह्या गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. हा पॉईंट लिहून घ्या. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? सर आयझॅक न्यूटन. ह्याच्यावरती रिकाम्या जागा भरा वगैरे यावरती प्रश्न येतो. ओके, आता ह्या सर आयझॅक न्यूटन यांनी हा शोध कसा लावला? तर ते एक वेळ सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले होते. काही दाखवलेलं आहे. सर हे बसलेले आहेत ते सर आयझॅक न्यूटन हे सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले होते आणि त्यांच्या अंगावरती अचानक एक सफरचंद पडतं. ओके, तर ते सफरचंद खाली पडल्यानंतर त्यांना असा प्रश्न पडतो की अरे बाबा, हे सफरचंद खाली आपल्याच अंगावरती का पडलं? ते माझ्या बाजूला का पडलं नाही? किंवा ते झाडावरून खाली पडल्यानंतर दूर जाऊन का पडलं नाही? किंवा खाली पडल्यानंतर ते आकाशात का पडलं नाही? ओके, असे त्यांना विविध प्रश्न पडले. त्यांना जे प्रश्न पडले ह्या प्रश्नातूनच गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. आता त्यांनी बराच विचार केला ह्या गोष्टीवरती. त्या बऱ्याच विचारांत त्यांनी एक निष्कर्ष काढला. हे सफरचंद जे काय खाली पडणार आहे ते काय होतं? तर ते पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षित केलेलं असावं. ओके, म्हणजे काय, झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही कशी असली पाहिजे? क्षितिज लंब. म्हणजे एखादी वस्तू जर झाडावरून खाली पडली, सरळ खाली पडणार. तर ती सरळ खाली पडणार म्हणजे त्याला पर्टिक्युलर शब्द आहे ते क्षितिज लंब. ओके, आता हे क्षितिज लंब म्हणजे काय? क्षितिज म्हणजे काय? तर आकाश. आकाश कसं असतं? बरोबर आपल्या आडवा लेवल असतं. समजा हे झाड आहे तर झाडाच्या वरती कसं आकाश कसं सरळ आडवा असतं, ह्याला म्हणतात क्षितिज.
ओके. क्षितिज लंब, लंब म्हणजे काय तर सरळ खाली काटकोनामध्ये, त्याला म्हटलं जातं क्षितिज लंब. हा क्षितिज लंब सुद्धा महत्वाचा रिकाम्या जागासाठी. ओके. झाडावरील सफरचंद आपण पृथ्वीच्या केंद्राकडील जाणारी दिशा, पृथ्वीच्या केंद्राकडील जाणारी दिशा कशी असते क्षितिज लंब असल्याने सफरचंद झाडावरून क्षितिज लंब दिशेने खाली पडले. ओके. आता इथं दाखवलेलं आता आपण दाखवलेलं की हे क्षितिज आणि ह्याच्यावरती लंब असं सफरचंद खाली पडलं. आता इथं आकृतीमध्ये काय काय दाखवलेलं आहे, इकडे हा चंद्र दाखवलेला आहे, पृथ्वी आणि ह्यांच्यामध्ये आकर्षण बल दाखवलेलं आहे. म्हणजे समजा एक चंद्र सुद्धा काय करतो तर पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षला जातो. आता ह्याने न्यूटन ह्याच्यावरती काय विचार केला, जर न्यूटनने विचार केला की जर काही बल वेगवेगळ्या उंचीवर असलेले सफरचंद प्रयुक्त केले, म्हणजे वेगवेगळ्या उंची म्हणजे काय, समजा एक 3-4 झाडं घेतली, समजा छोट्या उंचीचं झाडावरून सफरचंद खाली पडलं, त्याच्यापेक्षा उंच झाडावरून सफरचंद खाली पडलं, किंवा एखादी शेडी लावून तिथून सफरचंद खाली पडलं, किंवा त्याच्यावरती विमानातून सफरचंद खाली पडलं, किंवा त्याच्यावरतीही जाऊन जर सफरचंद खाली पडलं तर काय होईल याचा वेगवेगळा विचार केला. बऱ्याच अधिक उंचीवर पृथ्वीपासून खाली खूप दूरवर गेलेल्या चंद्रासारख्या वस्तूवरही प्रयुक्त एखादं बल प्रयुक्त होत असेल का. म्हणजे सफरचंदावर उंचावरून टाकलं तर तसं गुरुत्व बल कार्यरत होतं, तसं चंद्रावरती, चंद्र पण आपल्यापासून खूप लांब आहे, त्याच्यावरती गुरुत्व बल कार्यरत होत असेल का हा त्याने विचार केला. तसंच समजा एखादा सूर्य आपल्याला दिसतो, रात्री आकाशात चांदण्या दिसतात, त्याच्यावरती गुरुत्व बल प्रयुक्त होते का हा त्यांनी विचार केला. तुम्ही विचार करा, समजा चंद्रावरती गुरुत्वाकर्षण बल कार्यरत होत असेल का, होतं. मग आता तुम्ही विचार केला करत असाल, सफरचंद जसं खाली पडतं, ओके, सफरचंद झाडावरून खाली पडतं, तसं चंद्र पृथ्वीवरती का पडत नाही. ओके, ह्याचा विचार तुम्ही करा. कारण का चंद्र आणि पृथ्वीमध्येही गुरुत्वाकर्षण आहे. ओके, ते पॉईंट पुढे येणार त्यावेळी सांगतो चंद्र पृथ्वीवरती का पडत नाही. ओके ओके आता जो आपण पॉईंट बघणार आहोत, पुढचा पॉईंट बल व गती, फोर्स अँड मोशन. गती व बल. आता बल म्हणजे मगाशी काय सांगितलं तर आपण जे काय एखादा दाब वगैरे देणार आहे त्याला बल म्हटलं जातं. आता गती म्हणजे काय, एखादी वस्तू जर एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती होत असेल तर त्याला गती म्हटलं जातं. ओके. मोशन म्हणजे समजा आपण फुटबॉल, ओके, फुटबॉल मधला जो बॉल असतो त्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात असेल तर का ती गतीमध्ये असते. ओके. आता बल म्हणजे काय, जे आपण त्याला लाथेनं मारणार आहे त्याला काय म्हटलं जातं तर बल म्हटलं जातं. ओके. आता एखाद्या वस्तूवर वेगाच्या परिणाम किंवा गतीच्या दिशेत जर बदल करायचा असेल तर त्यावरती बल आवश्यक आहे. म्हणजे काय, समजा फुटबॉल एका प्लेअरनं मारला तर आपल्याला त्याला दुसऱ्या बाजूला न्यायचं आहे, तर त्याला आपण काय करतो तर त्याची दिशा बदलायची आहे, त्याचा वेग बदलायचा आहे, तर आपण काय करतो त्याला लाथेने मारतो. म्हणजे काय, एखाद्या वेगाच्या परिणामावर किंवा गतीवर, वेगाच्या परिणामावर किंवा गतीवरती, दिशेवरती जर बदल करायचा असेल तर त्याला काय बल हे आवश्यक आहे. ओके. समजा आपण क्रिकेट खेळताना, ओके, समजा आपल्याला उजव्या बाजूला मारायचं का डाव्या बाजूला मारायचं आहे, त्याच्यावरती आपल्याला त्याचा वेग, ओके, किंवा त्याला वेग द्यायचा किंवा त्याची दिशा बदलायची, तर आपण काय करतो बॅटने जोरात मारतो. बॅटने जोरात मारतो म्हणजे काय करतो, त्याला त्याच्यावरती बल प्रयुक्त करतो. ओके. म्हणजे कोणत्याही एखाद्या वस्तूच्या वेगावरती किंवा त्याच्या दिशेवरती जर परिणाम करायचा असेल तर त्याच्यासाठी काय बल हे आवश्यक आहे. ओके. आता इथे खाली दिले थोडं सर आयझॅक न्यूटन बद्दल माहिती दिली. ओके. मी काय डिटेलमध्ये सांगत नाही, फक्त महत्वाचं काय, ओके, सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म 1642 आणि मृत्यू 1727. ओके. जन्म इंग्लंडमध्ये झाला. त्यांनी गतीचे नियम, गतीचे समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. हे महत्वाचे, त्यांनी बरेच सिद्धांत मांडले, त्यातले हे महत्वाचे. आणि त्यांनी हे कोणत्या पुस्तकात मांडले तर ते हा प्रिन्सिपिया नामक या पुस्तकात मांडले. ह्याच्यावरती सुद्धा रिकाम्या जागा विचारल्या जातात. ओके. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणत्या पुस्तकामध्ये मांडला तर काय उत्तर, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत प्रिन्सिपिया नामक पुस्तकामध्ये मांडला.
आता एक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडण्याआधी केपलर म्हणून एक शास्त्रज्ञ होते. ह्या केपलरच्या शास्त्रज्ञाने 3 वेगवेगळे नियम मांडले होते. परंतु ग्रह या म्हणजे काय, पृथ्वी किंवा सूर्य हे बरेच ग्रह हे सूर्याभोवती कसे फिरतात याच्याबद्दल केपलरने 3 नियम मांडलेले आहेत. ओके, परंतु ते नियमाचे कारण काय आहे, ते फिरतात हे त्यांनी मांडलं, नियम मांडले, परंतु का हे त्यांना केपलरला सिद्ध करता आलं नव्हते. ते न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून ते नियम गणितीय पद्धतीने सिद्ध करण्याचं सर्वात महत्वाचं काम सर आयझॅक न्यूटन यांनी केलं. ओके, पहिला पृथ्वी किंवा सूर्य आणि पृथ्वी यांच्या जी गोलीय गती वगैरे आहे ते पहिल्यांदा मांडण्याचं काम केपलर यांनी केलं. ओके, हे आपल्याला महत्वाचं नाही. पुढे आहेत केपलरचे 3 नियम आहेत, परंतु पहिलं काम काय कोणी केलं, केपलरनी, आणि त्याच्यावरती ते गणितीय पद्धतीने मांडण्याचं काम सर आयझॅक न्यूटन यांनी केलं. ओके, पुढचा पॉईंट, वर्तुळाकार गती व अभिकेंद्रिकीय बल. वर्तुळाकार गती म्हणजे काय, सर्क्युलर मोशन, आणि अभिकेंद्रिकीय बल म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. ओके, वर्तुळाकार गती किंवा अभिकेंद्रिकीय बल. वर्तुळाकार गती म्हणजे काय, समजा आपण थोडक्यात इथं चित्र दाखवलेलं आहे. हे चित्र हे काय करतं, एक व्यक्ती हातामध्ये दोरा धरलेला आहे आणि त्याच्या दोऱ्याच्या एका टोकाला काहीतरी दगड किंवा काहीतरी बांधलेल्या गोलाकार वस्तू आणि तो गोल गोल फिरवतो. थोडक्यात काय, आपलं गोपन, शेतकरी शेतात जे गोपन वापरतो ते उदाहरण डोक्यासमोर ठेवा. ओके, शेतकरी काय करतो, ती गोपन आहे ते गोल 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 फिरवतो आणि ज्या ठिकाणी आपलं एका समजा काहीतरी पक्षी वगैरे बसलेले आहे त्या ठिकाणी त्यांच्या दिशेने मारतो. ओके, ती गोल गोल गोलाकार फिरवत असतो त्याला काय म्हटलं जातं, तर वर्तुळाकार गती असं म्हटलं जातं. ओके, ती वर्तुळाकार कक्षेत फिरणारी ती वस्तू असते आणि काय केली जाते, ती एका ठिकाणी एकदम सोडली जाते आणि त्या दिशेने तो दगड त्या पक्षांवरती जाऊन मारला जातो. ओके, म्हणजे काय, जोपर्यंत आपण त्या दोरीला धरून ठेवलेला आहे, ओके, जोपर्यंत आपण त्या दोरीला धरून ठेवलेला आहे तो पण काय होतो, तो दगडाचा जी काय शक्ती आहे ती आपल्या काय हातामध्ये राहते. ओके, आणि ज्यावेळी आपण ती दोरी सोडून देतो ती सगळी त्या दोरा ताकद त्या दगडावरती बल संपुष्टात येते आणि ती त्या आहे त्या दिशेमध्ये सरळ समोर जाते. ओके, आता अभिकेंद्रिकीय बल म्हणजे काय, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर, वर्तुळाकार समजा आपण गोपनच डोक्यात ठेवू, जी गोल गोल फिरते ती वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तू वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने जर बल प्रयुक्त होत असेल तर त्यास अभिकेंद्रिकीय बल म्हणतात. आता अभिकेंद्रिक बल थोडक्यात काय, आपण गोल गोल समजा एखादी वस्तू फिरवतोय, ओके, आणि ती एकदम सोडून देणार. ज्यावेळी गोल गोल वस्तू फिरत असते त्यावेळी जे केंद्राच्या दिशेने जे बल प्रयुक्त होते त्या बलास अभिकेंद्रिकीय बल म्हणतात. ओके, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर, ओके, कोणतीही वस्तू असो, दुसरं उदाहरण, ओके, गोपन सगळ्यात बेस्ट उदाहरण गोपन आहे. ती गोपन गोल गोल ज्यावेळी फिरत असते त्यावेळी जे केंद्राच्या दिशेने जे बल प्रयुक्त होत असते त्याला अभिकेंद्रिकीय बल म्हणतात. अजून कोणती उदाहरण देता येतील, निसर्गामध्ये आपण पृथ्वी कोणाभोवती फिरते, तर सूर्याभोवती. हे सूर्याभोवती, आता हे काय झाले, सूर्याभोवती पृथ्वी गोल गोल फिरते, म्हणजे काय, पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये कोणतं बल आहे, तर अभिकेंद्रिकीय बल प्रयुक्त असते. आता त्यातलं दुसरं आणखी उदाहरण काय देता येईल, चंद्र आणि पृथ्वी. चंद्र आणि पृथ्वी काय यांच्यामध्ये काय नातं आहे, तर चंद्र हा पृथ्वीभोवती गोल गोल फिरत असतो. ओके, म्हणजे हे काय आहे, त्यांची चंद्राची वर्तुळाकार कक्ष आहे, त्यामध्ये त्याच्यामध्ये दोन्हीच्या मध्ये वर्तुळाकार केंद्राच्या दिशेने एक बल प्रयुक्त होत असते, त्यामध्ये त्याला सुद्धा अभिकेंद्रिकीय बल असं म्हटलं जातं. ओके, ह्याच्यामध्ये प्रश्न काय विचारला जातो, अभिकेंद्रिकीय बल म्हणजे काय ते सांगा आणि त्याची 2 उदाहरणे द्या. ओके, 2 किंवा 3 काय असं विचारलं असेल ते. ओके, अभिकेंद्रिकीय बलाची व्याख्या काय, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते त्याला अभिकेंद्रिकीय बल म्हणतात. उदाहरण काय, एक शेतकरी शेतामध्ये फिरवत असलेली गोफण, 2 सूर्य आणि पृथ्वी यांच्या वर्तुळाकार कक्षेमध्ये असणारे अभिकेंद्रिकीय बल,
3 नंबरचं उदाहरण, पृथ्वी व चंद्र यांच्यामधील अभिकेंद्रकी बल, अभिकेंद्री बल. ओके. पुढचा पॉइंट आहे केपलरचे नियम. ओके, हे पुढच्या व्हिडिओमध्ये देतोय.